नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज मी तुम्हाला शेवग्याच्या पानांचा मस्त असा एक चटपटीत पदार्थ बनवून दाखवणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, शेवग्याच्या पानांमध्ये किती औषधी गुणधर्म आहेत. जसे की शेवग्याची पानं सेवन केल्यामुळे आपलं आरोग्य निरोगी आणि उत्साही राहतं, पचनसंस्था आपली चांगलं काम करते, केसांचं आरोग्य चांगलं राहतं, वजन कमी करण्यास शेवग्याची पानं अतिशय फायदेशीर आहेत. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम शेवग्याची पाने करतात. म्हणूनच शेवग्याच्या पानांचं नियमित सेवन करावं. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी शेवग्याच्या पानांचा मस्त असा एक पदार्थ घेऊन आली आहे. रेसिपी अतिशय सुंदर आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी भरपूर असा ताजा कोवळा लुसलुशीत शेवग्याचा पाला घेतलेला आहे. हे बघा. तर सर्वात अगोदर आपण काय करूया, याची पानं निवडून घेऊया. हे बघा, आपल्याला फक्त पानं निवडून घ्यायची आहेत. देठ किंवा काड्या अजिबात घ्यायच्या नाहीयेत. अशा पद्धतीने इथे बघा, ही पानं मी स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहेत. आता ही पानं आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवायची आहे. त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवून घेतली आहे. यामध्ये घालूया 1 वाटी मूग. त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे. सोबतच 1 वाटी यामध्ये आपण पोहे घालूया. त्यानंतर 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. आता मीडियम फ्लेम वरती हे सगळं साहित्य आपल्याला 1-2 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे. एक ते 2 मिनिटं हे सगळं साहित्य मी चांगलं भाजून घेतलं. यापेक्षा खूप जास्त याला भाजायचं नाही. आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया. त्यानंतर इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलंय. यामध्ये घालूया 3 ते 4 हिरव्या मिरच्या. त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्या. अर्धा इंच आलं. हे सगळ्याच आपल्याला मस्त असं वाटण करून घ्यायचंय. चला, इकडे आपलं वाटण तयार झालेलं आहे. हे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. तर इकडे आपलं सगळं साहित्य थंड झालेलं आहे. आता मिक्सरवरती याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. तर इथे बघा, आपल्या सगळ्या साहित्याची मस्त अशी बारीक पावडर करून झालेली आहे. हे बघा, आपण आता ही ताटामध्ये काढून घेऊया. त्यानंतर तयार केलेलं वाटण आपण यामध्ये घालूया. यामध्ये घालूया शेवग्याची पानं. तर शेवग्याच्या पानामधलं पाणी निथळल्यानंतर मी बारीक चिरून घेतलेली होती, यामध्ये घालूया. त्यानंतर यामध्ये घालूया मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचंय. आता हे सगळं साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया. याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. सगळं साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि याचा घट्ट सरगोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे बघा, हे आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता यामधला एक उंडा आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने चपातीपेक्षा थोडा मोठा उंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हातावर याची आपल्याला अशा पद्धतीने गुंडाळी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे गुंडाळी तयार झाली की लगेच चाळणीमध्ये काढून घेते. तर राहिलेल्या पिठाच्या देखील आपण अशाच पद्धतीने गुंडाळ्या तयार करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता, आपल्या 3ही गुंडाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. आपण आता ह्या वाफवून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये पाणी देखील चांगलं गरम झालंय. आता ही चाळण आपण यामध्ये ठेवून घेऊया. नंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं ह्या गुंडाळ्या चांगल्या वाफवून घ्यायच्या. 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. यावरती मी झाकण काढतेय.
त्यानंतर याला हात लावून बघायचा आहे. हे बघा, माझ्या हाताला कुठेही पीठ चिटकत नाहीये, म्हणजे आपल्या ह्या गुंडाळ्या चांगल्या वाफवून झालेल्या आहेत. गॅस बंद करूया आणि गुंडाळ्या पूर्णपणे थंड करून घेऊया. गुंडाळ्या आपल्या थंड झाल्या की लगेच आपण याच्या वड्या कट करून घेऊयात अशा पद्धतीने. त्यानंतर कढईमध्ये घालूया 1 ते 1.5 चमचा तेल. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण मोहरी घालूया. मोहरी आपली चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. त्यानंतर कट केलेल्या वड्या यामध्ये घालूया. ह्या वड्या ना आपल्याला मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायच्या. त्याला छान असं मिक्स करून घेऊया. वड्या आपल्या चांगल्या परतून झालेल्या आहेत. तर अतिशय पौष्टिक अशा शेवग्याच्या पानांच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. चवीला एकच नंबर लागतात. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आपण आता ह्या वड्या काढून घेऊया. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वंदना किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.